नमस्कार. आज आपण मकर संक्रांती स्पेशल एकदम मऊसूद अशी तिळाची मिल्क केक बर्फी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत. आणि ही बर्फी एवढी मऊसूद बनवून तयार होते ना, अगदी तोंडात टाकताच विरघळेल एवढी छान आणि एवढी चविष्टसुद्धा बनते. ही बर्फी जर तुम्ही एकदा जर खाल्ली ना, तुम्ही लाडू विसरून जाताल. हमेशा असंच बनवताल. आणि मेन म्हणजे आपण दूध न वापरता ही मिल्क केक बर्फी बनवलेली आहे. त्यामुळं कशी बनवली असेल ना, ते नक्कीच बघा. आणि रेसिपी आवडत असेल ना, तर एक लाईकसुद्धा नक्कीच करून घ्या. एकदम साधी, सोपी आणि एकदम कमी खर्चात हे बनवून तयार होणारी आहे आणि एकदम मऊसूद आहे. चला तर लगेच वेळ वाया न घालवता बनवायला सुरुवात करूया. तर ही बर्फी बनवण्यासाठी ना, मी इथं 1 वाटी भरून एवढे तीळ घेतलेले आहेत. तर सुरुवातीलाच कुठलीही एखादी वाटी घ्यायची, त्यानेच माप घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित आपली बर्फी तयार होते, म्हणजे माप व्यवस्थित असं समजतं. तर हे तीळ ना एका कढईमध्ये टाकून व्यवस्थित असे भाजून घ्यायचेत. आणि तीळ भाजत असताना ना, अजिबात गॅस फास्ट करायचा नाही आहे. कमी गॅसवरती तीळ अशा पद्धतीने सतत हलवत राहायचे आणि व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. ती जर जास्त भाजले किंवा फास्ट गॅसवरती भाजले तर एकदम कडू लागतात आणि बर्फी पण मग अजिबात चव लागत नाही. त्यामुळं ना आपल्याला कमी गॅसवरती मस्त अशा सगळ्या बाजूने हे तीळ व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. तर बघू शकता आता 2 ते 3 मिनिटांमध्ये आपले तीळ छान असे भाजले आहेत. लगेच एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि याला पूर्णपणे असे थंड करायचे. तर बघू शकता तीळ पूर्ण असे थंड झाले, थोडेही गरम नाही आहे. मग नंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तीळ टाकून घ्यायचे आहेत. तीळ हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकण्या अगोदर अजिबात गरम नसले पाहिजे, याची काळजी घ्यायची, नाही तर मग याला तेल सुटतं. आता मिक्सर चालू बंद करत अशा पद्धतीने याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची. तर छान अशी जाडसर याची पावडर मी तयार करून घेतलेली आहे. तर एका मोठ्या वाटीमध्ये किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, आता आपण इथं दूध वापरणार नाही आहे, त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये ना 2 ते 3 चमचे मोठाले, म्हणजे असे चमचे आपले, ते दूध पावडर टाकून घ्यायचे. तर तुम्ही ना जास्तही दूध पावडर वापरली ना तरीसुद्धा चालू शकतं. मी इथं एवढे 2 ते 3 चमचे एवढं दूध पावडर घेतलेली आहे. तर दूध पावडरमुळं काय होतं, छान याची टेस्ट लागते, एकदम खव्याच्या मिठाईसारखी, मिल्क केकसारखी याची टेस्ट येते. त्यामुळे मी इथं दूध पावडर वापरलेलं आहे. तुम्ही थोडीशी जास्त वापरली तरीसुद्धा चालेल. तर मी तर 3 चमचे एवढी दूध पावडर टाकून घेतली. आता व्यवस्थित याला मिक्स करायचं आहे. तर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ना, लगेचच आपल्याला काय करायचं आहे, आता एखादं ताट घ्यायचं आहे, एखादं प्लेट घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये ना तुम्हाला ही बर्फी जमवायची, त्याला खाली तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपली बर्फी अजिबात चिकटणार नाही. आता लगेचच गॅसवरती मी तीच कढई गरम करायला ठेवलेली आणि त्याच्यामध्ये ज्या वाटीने ना आपण 1 वाटी तीळ घेतलेले ना, त्याच वाटीने 1 वाटीसुद्धा साखर घ्यायची आणि त्या कढईमध्ये 1 वाटी साखर टाकून घ्यायची. माप एकदम सेमच ठेवायचं. 1 वाटी तिळासाठी आपण 1 वाटी साखर आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी एवढं पाणी टाकून घ्यायचं. आता अर्धी वाटी पाणी टाकल्यानंतर सुरुवातीला फास्ट गॅसवरती साखर पूर्ण या पाण्यामध्ये आपल्याला वितळून घ्यायची किंवा विरघळून घ्यायची आहे. जशी साखर विरघळल्यानंतर आपल्याला कमी गॅसवर 10 मिनटं हा पाक शिजवून घ्यायचा आणि पाक हा आपल्याला एकतारी करायचा आहे. एकतारीपेक्षा सुद्धा कमी नाही किंवा जास्त नाही करायचा. त्यामुळं पाकाचे लक्ष ठेवायचं. आपल्या एकतारी एवढाच पाक करायचा आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता हळूहळू ना यातली साखर आपली विरघळायला लागलेली आहे. तर बघू शकता पूर्ण साखर विरघळलेली आहे. आता कमी गॅस करून 5 ते 10 मिनटं हा पाक आपल्याला असा शिजवायचा आहे, म्हणजे छान अशी एकतार याची येते. तर बघू शकता हळूहळू हा पाक आपल्याला घट्टसर दिसायला लागलेला आहे आणि जी अशी पाक आपला तयार झाल्यासारखा दिसतोय, थोडासा घट्टसर झाल्यासारखा. आणि हे चमच्यामधून असं मिश्रण आपण वरून असं खाली सोडलं ना, की लास्टचा थेंब आपल्याला तारेवाणीने असं तुटताना दिसतोय. बघू शकताय तुम्ही, तारेवाणी तुटताना दिसतं, म्हणजे समजून घ्यायचं की आपला पाक तयार झालेला आहे. आता पाक कसा चेक करायचा आहे, तर त्याच्यासाठी ना एक थेंब आपल्याला पाकाचा हलकासा थंड करायचा आहे आणि असं बोटाच्या मध्ये घ्यायचं आहे आणि 2 बोटाच्या मध्ये याची तार बनवायची. तर बघू शकता 2 बोटाच्या मध्ये असं घेतलं तर हा पाकची तार तयार होते. या पाकाची तार अशी बनते आहे, म्हणजे आपला हा पाक तयार झालेला आहे. याच्यापेक्षा जास्तही नाही आणि कमीही नाही. आता लगेच आपल्याला काय करायचं आहे, जे आपलं तिळाचं मिश्रण आहे ना, ते याच्यामध्ये लगेच टाकून घ्यायचं आहे. गॅस हा कमीच ठेवायचा आहे आणि छान असं व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे. फास्टमध्ये मिक्स करायचं आहे, गॅस अजिबात फास्ट ठेवायचा नाही आहे. आता व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित याला मिक्स करून घेतलेलं आहे. आता लास्टमध्ये काय करायचं आपल्याला, याच्यामध्ये फक्त आणि फक्त 1 चमचा एवढं तूप टाकायचं. तूप अजिबात जास्त टाकायची गरज लागत नाही. फक्त 1च चमचा तूप टाकायचं. याच्यामुळे छान अशी आपल्या बर्फीला एक चकाकी येते किंवा ही मस्त अशी मऊसूत बनते. त्यामुळे 1च चमचा आपल्याला तूप टाकायचं आहे आणि परत व्यवस्थित मिक्स करायचं आहे. जोपर्यंत हे मिश्रण ना कढई सोडत नाही आणि एका ठिकाणी जमा होत नाही, तोपर्यंत आपल्याला अशाच पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता हे मिश्रण पूर्ण असं कढई सोडायला लागलेले आणि एका ठिकाणी असं अशा पद्धतीने गोळा होतो आहे. हे कढईला जेव्हा चिकटत नाही, एका ठिकाणी असा गोळा होतो, म्हणजेच बर्फी बनवण्यासाठी मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता लगेच आपण तेल किंवा तूप लावून घेतलेल्या प्लेटीमध्ये मिश्रण काढून घ्यायचं आहे.
आणि व्यवस्थित असं सेट करायचं आहे. आता सुरुवातीला मिश्रण गरम असतं त्यामुळे चमच्याला चिकटण्याची शक्यता असते. पण चमच्याला थोडंसं तूप लावायचं मागच्या बाजूनं, हलक्या हाताने अशा पद्धतीने याला दाबून दाबून सेट करून घ्यायचं आहे. आता ही तिळाची बर्फी बनवत असल्यामुळे मी इथं थोडेसे तीळ वरून टाकून घेणार आहे. तुम्ही काजू लावले, बदाम लावले किंवा कुठल्याही ड्रायफ्रूटचे बारीक तुकडे करून लावले तरीसुद्धा चालेल. मी इथं तीळ अशा पद्धतीने वरून लावून घेतलेले आहे. आणि तीळ लावल्यानंतर ना व्यवस्थित त्याला आपल्याला चमच्याने सेट करून घ्यायचं आहे. तुम्हाला एक सांगायचं विसरले की तुम्हाला याच्यामध्ये ना वेलची पावडर टाकायची असेल ना तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित इथं मी सेट करून घेतलेलं. आता थंड झाल्यानंतर आपण याला कट करून घेऊया. तर बघू शकता आता हलकंसं कोमट झाल्यानंतर ना आपण याला कट करून घ्यायचे. तर मी इथं चौकोनी आकारामध्ये कट करून घेऊ राहिले. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही आकार येऊ शकता. लंबा कराकरासुद्धा कट करू शकता मिल्क केकसारखा. मी तर कट करावर तुम्हाला समजत असेल किती मऊसुदी बर्फी बनून तयार झालेली आहे. आणि मेन म्हणजे अगदी तोंडात टाकता टाकताच विरघळेल एवढी छान अशी आपली बर्फी बनून तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्कीच बनवून बघा. तुम्ही जर असं बनवलं ना तर लाडू, तिळाचे लाडू, चिक्की सगळं विसरून जाताना असेच बनवतात. एवढी चविष्ट ही लागते आणि खायला तर एकदमच चविष्ट आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बनवून बघा. आणि कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आवडली असेल ना तर एक लाईक नक्कीच करा. आणि चॅनल नवीन असताना चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी किंवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा. आता तुम्हाला ना एक बर्फी मी तोडून दाखवते. तर बघू शकता तुम्हाला तोडण्यावरून सुद्धा समजेल की किती मऊसुदी बर्फी झालेली आहे. एकदम छान. आवडल्यास एक लाईक नक्कीच करा आणि कशी वाटली ना कमेंटमध्ये सुद्धा सांगायला विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.